नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. हल्ला करून जबरी चोरी व लूटमारी केल्याचे गंभीर आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर. खंजिरी इंडस्ट्रीज इस्टेटमधील कारखान्यात फिर्यादी मोतीलाल हे रात्रपाळी ड्युटीकरिता कामावर जात असताना खंजिरी इस्टेटमधील पाण्याच्या टाकीजवळ जनता बँकेचे पाठीमागील बाजूने मोटरसायकलवरून अनोळखी 2 इसम फिर्यादीजवळ अचानक येऊन त्यांना जबरदस्तीने थांबवून त्यांच्यावर हल्ला व मारहाण करून जबरदस्तीने फिर्यादीचे शर्टामध्ये असलेला मोबाईल व वस्तू काढून घेऊन निघून गेले. यावरून शहापूर पोलीस ठाणे यांचेकडे फिर्याद नोंद झालेवरून शहापूर पोलीस ठाणे यांनी तसा तपास व चौकशी करून संशयावरून कुणाल भोरे व संतोष काळे यांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठविण्यात आले. यावेळी दोन्ही आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी मे न्यायालयात काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची दोन्ही आरोपींचे विरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी यांचेसह इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाबात बरेच विसंगती असल्याने तसेच अशी घटना घडली नसल्याचे साक्षीदार यांच्या जबाबात निष्पन्न झाल्याने प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित दोन्ही आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरकामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकील मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.